आणि पाहूनच जावा एकदा। मागच्या वर्षी तारीख घेतली, एकल्याचा नवता खेळ म्हणूनही मेळ मेळविला जमविला। कीर्तनामध्ये जमलेले सगळे वयोवृद्ध मंडळी, टाळकरी मंडळी, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते। तुळशीवाले आईसाहेब आहेत, विनेकरी आईसाहेब आहेत। फक्त विनंती, थोडी स्माईल ठेवा, वा थोडी स्माईल, हसा हसा, वा। हसल्याने आयुष्य वाढतं बरं का माणसाचं। हसल्याने उदास राहू नये माणसाने, आनंदी राहावं। अधिक मासात नाही जरी अंगठी केली, धोंड्याचा महिना तरी सुद्धा वरून का होईना, म्हणजे पुढच्या वर्षी धोंडा मिळेल तुम्हाला। हसत राहावं, आनंदी राहावं। काय वर्णन करावं, हे सगळे वयोवृद्ध मंडळी पिकलिया सेंद कडूपण गेले। देवाला ज्यावेळेस आपण एखादं फूल समर्पित करत असतो, तर ते फूल समर्पित करत असताना मला वाटतं नक्कीच टवटवीतच असावं। पण त्या फुलाचं काम असं आहे, जिथं अर्पण केलं, लक्षात येते ना तुमच्या, त्या फुलाचं कामच एवढं आहे, जिथं अर्पण केलं तिथं शेवटपर्यंत असावं। कल्याण झालं त्या फुलाचं। फुलाबद्दल बोलते मी। फुललेलं जीवन आहे हे सगळ्यांचं, पिकलिया सेंद कडूपण गेले। सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते, ज्यांची गोड अशी प्रथम चाल झाली। हरिभक्त परायण तुळशीराम महाराज दाभाडे आणि दादा महाराज पाटील महाराजांनी गायलंय माझ्या कीर्तनात अनेक वेळा, पण काय होतं, आमचं आडनाव आंधळे असल्यामुळं मी विसरून जाते। असं आहे का, करून घेऊ, काय हरकत नाही। लोक आधार कार्डवर 70 वय लावतात, 50 असताना नावाचं काय त्याच्यात। सगळीच मंडळी गोड आहे। तिकडं चोपदार बाबा आहेत, इतके तालात नाचता तुम्ही। उद्याची तारीख खाली आहे का तुमची? नाही, सप्ताह चालू आहे नाही का, बरोबर, हालू नका आता। आमचे पखवाजे महाराज या ठिकाणी आहेत। काय नाव तुमचं? अर्जुन दादा काळे महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। तुमचं काय नाव? विकास महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते। तुम्ही सर्वच मंडळी दिग्गज आहात, सर्वांना मनापासून धन्यवाद देते। इकडं माझे बंधू बळीराम महाराज ढाकणे आहेत, तिकडं सोमनाथ दादा हिवराळे आहेत। ही सगळीच मंडळी, हिवाळे सॉरी होतं ना माड नावामुळं बघा असं। आणि प्रार्थनीय तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लावली, तुम्ही सगळे आलात म्हणून इथं आल्याच्या नंतर भाग गेला अशी न गेला अवघा झाला आनंद। तुमचा कुणाचा रॉंग नंबर लागायला नको म्हणून सांगून जाते, आमचे हे पण इथं आलेले आहेत। बापरे, जोडीने आहोत आम्ही। माझे पती अभिमन्यू महाराज या ठिकाणी हार्मोनियमची साथ करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8, आणखी एखादा लावा रे, 8 नको, हां हां खाली लावलाय का, वा। 9 कॅमेरे ज्यांचे आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। त्यांनी 9 कॅमेरे लावलेत। 9 विवाहित असावेत ते फक्त मन झालं। आमचे दादा खऱ्या अर्थाने आल्यानंतरच म्हटले, ताई तुमचे मानावे तेवढे आभार। तुमचा आवाज पहिल्याच फोनला मी ऐकला। आता हा प्रासंगिक कार्यक्रम आहे, आळंदीजवळही हजारो फोन आले आम्हाला, पण एकदा शब्द दिला की दिला। शब्द पलटणारे माणसं आम्ही नाहीत। ज्यांनी 1 वर्षापूर्वीच आमची तारीख घेतली, अट्टाहासाने घेतली, आमच्यावरचं एवढं प्रेम दाखवलं, असे असणारे आमचे बळीराम दादा पोरडे पाटील उपसरपंच, दादांनाही मी मनापासून धन्यवाद देते। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा पहा। तुम्हाला माहिती आहे, सामाजिक कार्य करत असताना, समाजामध्ये वावरत असताना, एखादं काम करत असताना गौरव होतच असतो। लक्ष देऊ नाही का, समाजामध्ये काम करत असताना गौरव हा होतच असतो, पण गौरवाच्या अगोदर अपमान सहन करावा लागतो, तेव्हा गौरव होत असतो। आणि इथपर्यंत ते आलेले आहेत बघा। 51 वर्ष पूर्ण होत आहे सप्ताहाला। तुमच्या सप्ताहाची 100वी तुमच्याच हातून व्हावी ही देवाला विनंती आहे माझी, वा। ही सगळीच मंडळी, तिकडं आमचे इंस्टाग्राम स्टार विजूदादा शिंदे या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते। ज्यांच्या वतीने आजचा कार्यक्रम, जे मानकरी आहे, सेवेकरी आहे, संत पूजन ज्यांच्याकडं होतं,
बाळू बनसी बोर्डे, नामदेव तात्या चौधरी, परमेश्वर दादा बोर्डे, उपसरपंच, ही सगळीच मंडळी, सर्वांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. दादांनी मला कार्यक्रम दिला, पण अशी गदा दिली माझ्या खांद्यावरती की असं बाजूला हलायचं सुद्धा नाही. तुकोबारायचं अभंग आहे, प्रासंगिक कीर्तन आहे, श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन आहे. ताईसाहेब त्या बाळाला तिकडं जाऊ द्या, जाऊ दे जाऊ दे. कृष्ण जन्माच्या अगोदरच रडायला लागला. विठ्ठल विठ्ठल. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. तुकोबाराय अभंगामध्ये गोड वर्णन करतात. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस दुष्टांचा संहार करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता जेव्हा येतो, तर तो साधा सुद्धा येत नाही, तर तो हातामध्ये गदा घेऊन येतो. मग असा कुणासाठी आला, कधी कधी आला आणि का आला, मनानेच आला की कोणी आणलं त्या देवाला? तर शास्त्र कारण असं आहे, भगवंताला आणावंच लागतं. संत होऊन येत असतात. आम्ही वैकुंठवासी, आपल्याला आपल्या कर्मामुळे जन्माला यावंच लागतं. भगवंताला ज्यावेळेस जन्माला आणावं लागतं त्यावेळेस साधू संत विनंती करत असतात. धर्मावरती ग्लानी आली, संकट आलं, तर त्यावेळेस ते साधू संत विनंती करत असतात. देवा, आपणही विनंती केली बघा कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या परिस्थितीमध्ये सप्ताह बंद पडले, बरोबर आहे ना दादा? आपल्यासारखे असंख्य वैष्णव वारकरी त्या देवाला साकडा घालत होते. देवा, नको सोनं आम्हाला, नको संपत्ती आम्हाला, पण आमचं कुटुंब सुखी ठेव आणि आमचे हातपाय मजबूत ठेव, आम्हाला तुझा सप्ताह परमार्थ करता यावा. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आषाढी वारी ही रद्द झाली, तुम्हाला माहिती आहे किती वेदना झाल्या वैष्णवांना, वारकऱ्यांना फार वेदना झाल्या. आणि अशा वेळेस प्रत्येक वारकरी, मला वाटते पोलिसाच्या हातचा मार खाऊन का होईना, त्या पांडुरंगापर्यंत काही वारकरी पोहोचले आणि विनंती करू लागले, देवा आमच्याच्याने आता आवरत नाही, तूच ये. आणि भगवंताची कृपा झाली, कोरोनासारखा महारोग आपल्या देशातून गेला. असंख्य असे संकट भक्तासाठी देवाने घालवलेले आहेत. फक्त ते मान्य करणारे माणसं असावेत. कारण काही माणसं देवाला मानत नाहीत, काही माणसाला देव मान्य नाही, काही माणसाला परमार्थ मान्य नाही. भले मग डॉक्टरनी जर शेवटच्या काळामध्ये सांगितलं जात असताना आमच्या मशिनरी काम करत नाही, आता जर तुमचं पेशंट वाचवायचं असेल तर त्याच्या हातामध्ये, मग दृष्ट सुद्धा त्यावेळेस देवाला हात जोडत असतात. मग अशा वेळेस भगवंत भक्तासाठी येत असतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. देवाचा धंदाच आहे दृष्टाचा संहार करणं. कसं आहे, प्रत्येक जीवनामध्ये काही ना काही उद्योग धंदा करत असतो. काय करत असतो, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. कोणी व्यापार करतं, कोणी किराणा दुकान टाकतं, कोणी कपड्याची दुकान टाकतं, पण देवाचा धंदा असा आहे, घेऊन या चक्रगदा. संत एक धंदा करतात, माझे तुकोबाराय म्हणतात, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदा
कोणता धंदा करतात? दिन रजनी हाची धंदा. हाची चकाराने आणण्याची आवृत्ती होते, अन्यथा दुसरा नाही. हाची करीती धंदा दिन रजनी. गोविंदाचे पवाडे, भगवंताचे पवाडे गाणं हा आमचा धंदा आहे. जर कोणी म्हणत असेल हा करू नका, तरी आम्ही सोडायला तयार नाही. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैव. रात्रंदिवस त्या देवाचा छंद लागल्यासारखा भजन करत राहणं हाची धंदा. कधी कधी बाहेरचेच बोलतात असं नाही, घरचा सुद्धा त्रास होतो. कारण संसार होत असताना, करत असताना संसारासाठी वित्ताची सुद्धा फार गरज असते. आमचे पखवाजे महाराज जर 2-4 सप्ताह करून रिकामेच घरी गेले, इकडं पार काय झालं ते टॉन्सेन्स आलेत महाराजांना. पंचमपणे सोर लावला तरी सुद्धा असे 4-5 दुधाड सारखे सप्ताह करून महाराज घरी गेले, फक्त नारळ घेऊन. आणि जर पत्नीला म्हटले नारळ, पत्नी म्हटली बाकीचं नाही, नारळ सोलून खायचं. बाकीचं अहो, जर वित्त नसेल तर संसार चालत नाही. हे आपल्या जीवनामध्ये घडतात हे विशेष नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं एकदा घडलं. महाराज कुठे निघालात? जिजाबाईंनी विचारलं. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हटले आज भंडारा डोंगरावरती जायचंय. कशाला? कशाला म्हणजे भजन करायला. महाराज आज भंडारा डोंगरावरती जायचं नाही महाराज. बर मग काम काय करायचं? मी सांगेल ते काम करायचं. जरा शेजारी पहा, आपल्या शेजारणीच्या नाकामध्ये 2-2 नथ आहेत. काहीतरी काम करा महाराज. अहो संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. बर काहीतरी काम करा. तुकोबाराय म्हटले जे काम मी करतोय ते आता कोणीच करत नाही 350 वर्षापूर्वी. काय काम करायचं? आता तुम्ही म्हणाल ज्या अर्थी पत्नीचं ऐकतात तुकोबाराय, जिजाबाईंचं ऐकतात का? शास्त्रामध्ये बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. द्या इकडं. हो सर. या ठिकाणी हरिभक्त परायण बरोबर आहे ना लिहिलेलं? फुकटे महाराज, भाबडीकर, हंबर्डीकर, हरिभक्त परायण सागर महाराज बोर्डे आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण भागवत कथाकार रसाळ महाराज, तेही या ठिकाणी आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कुठं होतो आपण? बोला ना, मला विसरण्याची सवय आहे. चहा घेऊन येऊ का? हा, जिजाबाई भांडायला लागल्या. महाराज तुम्ही काही काम करत नाही. महाराज म्हटले तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे. कारण शास्त्रामध्ये राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. जिजाबाईने सांगितलं महाराज एक काम करा. म्हटले काय? आज देहूजवळ नवला कुंभरे गाव आहे आणि त्या गावचा बाजार आहे महाराज. मग हे मिरच्याचं पोतं न्या महाराज त्या बाजारामध्ये आणि एकही मिरची परत आणू नका महाराज. तुकोबाराय म्हटले आज भंडारा डोंगरावरती भजन करायचं होतं, पण काही हरकत नाही, त्या बाजारात जाऊन भजन करू. बैलगाडी जुंपली आणि निघाले तुकोबाराय त्या बाजारामध्ये. त्या बाजारामध्ये एका ओट्यावरती येऊन बसले, डोळे झाकले, मिरच्याचं पोतं उघडं करून ठेवलं आणि माझे तुकोबाराय भजन करायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण
असं तुकोबारायने भजन चालू केलं. कुठं चालू झालं भजन? हा, कीर्तनात चालू झालं. बरोबर आहे ना? बाजारामध्ये चालू आहे भजन. डोळे झाकलेले आहेत, तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. बाजार आहे शेवटी, मिरच्याचं पोतं उघडं केलेलं आहे. बाजारामध्ये हौसे नवसे आणि इकडं पण आहे का? वा, ते गवसे आले 4-5. एक म्हटलं का रे मिरच्याचं पोतं उघडं आहे? हो. तुकाराम महाराजांचे डोळेही बंद आहेत. मग माळशिरस गावी असेच एकदा डोळे झाकले होते तर सकाळी उघडले होते. मग मिरच्या न्यायला काही हरकत नाही म्हटला. पण तो म्हटला आपल्या बायकोने मिरच्याचे पैसे दिलेत. तो म्हटला मिरच्या तशाच नेऊ आणि ते पैसे संध्याकाळच्याला होईल ना ते पैसे, काही हरकत नाही म्हटला. त्या 4-5 जणांनी अशा एवढ्या करून ते निम्म पोतं रिकामं केलं, अर्ध पोतं नेलं. ते गेले निघून. नंतर शांती नावाची बाई आली. इथं जर कोणी असेल तर इथली सोडून, नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली तर ती म्हटली हे 2-4 जण होते, काहीने एवढ्या मिरच्या नेल्या, काहीने एवढ्या नेल्या, मला काही एवढ्या नेऊन जमणार नाही. म्हटले का? कारण मला 11 पोरं आहेत. मला नाही. वा वा, त्या शांताबाईला 11 पोरं आहेत. आणि पूर्वी असं असायचं, राजवाडा भरलेला असायचा. हम दो हमारे कितीक पण. आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसाने असं असणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. असं असणार आहे. नको आहेत माणसं लोकांना काहींना घरामध्ये. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू पाहिलं. कंडक्टर बिचारा उठला आणि उभा राहिला. मावशी मी उभा राहतो, मग तुम्ही खाली बसा. त्याच्या सीटवर मावशी बसली आणि कंडक्टर उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर पाहिलं तर मावशीचं 1 लेकरू नव्हतं, आणखी 5 लेकरं पाठीमागं होते. कंडक्टरला राग आला. मावशी काय 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तुम्हाला, कळत नाही का? म्हटलं काय झालं काय? एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निमे तरी घरी ठेवायचे ना. मावशी म्हटली मेल्या हे निमेच आहेत, निमे घरी आहेत. पूर्वी असं असायचं. जे तुकोबर आहे डोळे झाकून देवावरती विश्वास ठेवून त्या बाजारामध्ये जाऊन बसले. माझा भाव लक्षात घ्या. त्या बाजारामध्ये मिरच्या सगळ्या गेल्या. डोळे उघडले, पाहिलं तर एकही मिरची शिल्लक राहिली नाही. महाराजांच्या लक्षात आलं. जिजाबाईंनी सांगितलंय काय? एकही मिरची परत आणायची नाही. आता मिरच्या गेल्या ना, सगळ्या मिरच्या गेल्या. मग घरी जायला काय हरकत आहे का? निघाले घरी भजन करत करत. हरीच्या दासा आले घरापर्यंत. ते रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज वाह, रोज असंच काम करत जा महाराज. महाराज म्हटले काही हरकत नाही, देहीच विदेही भोगू दशा, रोज असंच करत जा महाराज. पण बाजारामध्ये भूक लागली असेल एवढ्या लोकांना डोकं लावून, सोपी गोष्ट आहे का? जेवायला बसा महाराज. आनंदाच्या भरामध्ये जिजाबाईंनी ताट वाढलेले आहे. महाराज जेवायला बसले. पहिला घास घेतला. मी सांगत असते बाईचा स्वभावच आहे, व्यवहारामध्ये असावं, थोडंसं विचारावं. महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या? किती पैसे आले महाराज? ठेवला महाराजांनी घास खाली. कारण पैशाचं आणि मिरच्याचं काही ठरलं होतं का पैसे आणायचे म्हणून? जिजाबाईंनी डोक्याला हात लावला. महाराज आता कुठं गेला तुमचा देव? मला वाटते ज्यावेळेस आपण सगळे वारकरी परमार्थ करतो तर त्यावेळेस ही सगळी मंडळी आपल्याला पावती मागत असतात. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तर त्यावेळेस ते म्हणतात आता कुठं गेला देव? महिनाभर वारीला गेलता. पावती देतो देव, पावती देतो. तसं तुकोबारायांना जिजाबाई भांडायला लागल्या. महाराज आता कुठं गेला तुमचा देव? आश्चर्य पहा तुम्ही, परमार्थाचा उच्चांक पहा. त्या भगवंताने, त्या देवाने, पांडुरंगाने तुकोबारायच्या दासाचं रूप घेतलं आणि त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडे 4-5 जणांकडून पैसे घेतले देवाने.
पण नंतर शांतीचा नंबर आला. आता प्रत्येक ठिकाणी एक भांड कुदळ आणि एक भांड खोरं असतं. कुदळ आणि खोरं. ती कुदळ होती. देव जसे पैसे मागायला गेले, ती म्हटली पैसे देणार नाही. म्हटले का? मिरच्याच आणल्या नाही. देव म्हटलं मी काय साधा सुद्धा दास नाही तुकाराम महाराजांचा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. चतुराचाही शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाण आहे. मी काय साधा सुद्धा दास नाही. अरे एखाद्याचा स्क्रो ढिल्ला केला तर माणसं म्हणतात कालपर्यंत बरं होतं, आता नुसतं कुत्र्यासारखं फिरतंय दगड मारतंय. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तोय, तारणारा तोय. आणि भक्ताला तारण्यासाठी माझा देव येतो अभंगाचं प्रथम चरण. चक्रगादा